चौकशी लावली म्हणून आरडाओरड कशाला असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। तर यातून अजित पवारांनी टार्गेट केलं जातंय का असा सवाल केलाय रोहित पवारांनी। चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला। त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडे तर पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळीच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। हास्यास्पद आहे, मुख्यमंत्री साहेबांना काही आता काम राहिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं करप्शन चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, त्या बाबतीत अनेक उदाहरणं पुराव्यासकट आम्ही सरकारसमोर आणलेली आहेत। त्या बाबतीत मात्र सीएम साहेब काय एन्क्वायरी लावत नाहीत। मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते, त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे आणि पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचा अभ्यास नाही तर त्यांचा कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबद्दलचा खूप जास्त झालेला असतो। आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहित नाही, तर कुठेतरी असंच म्हणावं लागेल, अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय, का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।